मी इकडून आलो, माझ्या उजव्या हातात बॅग होती. मी इकडे तिकडे बघितलं, मला आजी इकडे पडलेली दिसली. मी आजीकडे धावलो, ती बॅग इथे होती. पण आता तिथे नाहीये. तेच तर, बॅग नाहीये. मग कुठे 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 तेच तर विचारतो, कुठे कुठे? ऍक्च्युली वॉचमॅनच्या जॉबसाठी आलो होतो दादा. ते गुड्डूने सांगितलं असेल ना तुम्हाला. काय टेन्शन घ्यायचं नाही. या सोसायटीत राहण्याव्यतिरिक्त बाहेरचं कोण काळं कुत्र इथे येत नाही. त्याला दादा आला वाटतं आजीचा सिग्नल. देवानंद, दिलीप कुमार, सुनील दत्त, पुष्कळ हे लोक आमच्या घरी सुद्धा यायचे. घरी कशाला? गावठी कोंबड्या खरेदी करायला. काय म्हातारी आहे. थोडे पैसे. माझं स्वतःचं पार्लर कधी उघडणार याच्यासाठी एक एक पैसा साठवते आणि तू यार तू सगळं होईल ठीक. कसं? कर्म. नजर तुझी मनावरी घालते घाला डोळ्यांचा. पार्सल घेतलं का? हा घेतला. आता नीट ऐक. DN नगर JP रोड गाडी नंबर 1760. तुझ्या विना काही ना सुचे म्हणाला. आज मौका भेटीचा खास मिळाला. बॅग कुठे? मला काहीच माहित नाही आहे. तुमचा माणूस माझ्या गाडीत का बॅग टाकल? गाडीच्या मागे 1760 नंबर लावून फिरत होतास ना? ती शूटिंगची नंबर प्लेट होती. शूटिंग साठी लावली होती. काय वाटेल ते कर रे. बॅग मिळायला पाहिजे. तांडेल. विचार कर ना, ती बॅग मलाच का दिसली आणि ती तुझ्याच समोर येऊन का पडली? ओळखलं काय? जावेद. अरे हा, अरे पोलिसांनी उघडा करून मारला होता ना रे तुला. आम्ही फालतू माणसांना फुटेज दाखवत नाही. काय म्हणाला जरा परत? ए छोटू, साहेबांसाठी थंड आण रे. म्हातारे डोक्यात पडलेस का तू? माहिती त्या बॅगेत काय होतं? काय होतं? 3 किलोचे 2 टरबूज. पळो बुम गाडी नशिबाची. गाडी नशिबाची पळू दे. मी सगळी सेटिंग लावली बरोबर. गुड्डू एकदम बॅग जर मिळाली नाही ना, पाण्यात बुडवून बुडवून मारून लक्षात ठेव. पळो बुम गाडी नशिबाची. गाडी नंबर 1760. तुला पोसून पोसून भिकेल लागलो ना मी. आठवतंय का काही? बॅग कुठे? बॅग कुठली बॅग? तुझ्या